जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमय इथापे MBBS DM कार्डिओलॉजिस्ट यांनी नागरिकांना हृदयविकाराचा झटका, त्याची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान व तंबाखूचे सेवन, तेलकट व जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण, लठ्ठपणा, अनुवंशिकता आणि मद्यपान हे हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत. हृदयविकाराची लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असून छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे, श्वास घेण्यास त्रास, अचानक घाम येणे, थकवा, हात, मान, पाठ किंवा जबड्यात पसरलेले दुखणे तसेच चक्कर येणे किंवा मळमळ ही गंभीर लक्षणे असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. निरोगी हृदयासाठी संतुलित आहार, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम, धूम्रपान व तंबाखूचा त्याग, ताणतणाव नियंत्रणासाठी योग व ध्यान तसेच पुरेशी झोप यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यासोबतच रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करून वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये फक्त 1400 रुपयात विशेष हृदयरोग तपासणी पॅकेज उपलब्ध असून त्यामध्ये TMT, 2D इको, ECG आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्लामसलत समाविष्ट आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर अमेय इथापे. मी मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर इथे 24/7 कार्डिओलॉजिस्ट, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण हृदयविकाराची काय कारणे आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत याच्याबद्दल डिस्कशन करू. तर हृदयविकार किंवा हार्ट अटॅक कशामुळे होतो? तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो. तर त्याची कारणं काय आहेत? तर पहिलं कारण आहे हायपरटेन्शन. रक्तदाब वाढल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अपाय होतो आणि त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे डायबिटीजमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा जो डायमीटर आहे तो कमी होतो आणि त्याच्यामुळे पण अडथळा निर्माण होऊ शकतो. तिसरं कारण आहे आहारामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असेल, म्हणजे तेलकट पदार्थ जास्त असतील, प्रोसेस्ड फूड जास्त असेल, गोड जास्त असेल, त्याचप्रमाणे जर हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचं प्रमाण कमी असेल, तर या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा त्रास होण्याचे चान्सेस वाढतात. त्याचप्रमाणे अजून एक कारण आहे तो म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे सुद्धा अगेन जो रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि अगेन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यानंतर तिसरं कारण आहे स्मोकिंग अँड अल्कोहोल. बट मोर दॅन अल्कोहोल, स्मोकिंगमुळे अगेन हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना अपाय होतो, त्यांना त्रास होतो आणि अडथळा निर्माण होतो आणि अगेन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तर ही बेसिक काही कारणं आहेत. त्याचप्रमाणे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे ज्या लोकांचं मॅक्सिमम काम हे बसूनच असतं त्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस वाढतात. तर ही कारणं झाली. तर याच्यामध्ये उपाय काय आहे? तर उपाय हा आहे की तुमचा आहार प्रॉपर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मोडलेली कडधान्य, सोयाबीन, त्याच्यानंतर काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो याचं प्रमाण जास्त पाहिजे. भात, चपाती, भाकरी कमी खाल्लं पाहिजे. गोड पदार्थ ऑकेजनली कधीतरी खाल्लं चांगलं आहे. मैद्याचे प्रॉडक्ट्स महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे. इस्पेशली इन केस ऑफ हार्ट पेशंट्स, मैद्याचे प्रॉडक्ट्स, गोड हे जितकं कमी तितकं चांगलं. रेड मीट म्हणजे मटन वगैरे पूर्णपणे बंद पाहिजे. नॉनव्हेज मध्ये अंड्याचं पांढरं आणि उकडलेले मासे हे हा चांगला ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे डेली रेग्युलर एक्सरसाइज, म्हणजे 30 मिनिट तुमचं वॉकिंग किंवा कार्डिओ व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सुद्धा पाहिजे, कारण हृदयविकाराचा त्रास होण्याचं कारण एक स्ट्रेस पण आहे, म्हणजे ताण. तर हा ताण कमी करायला योगा, प्राणायाम, मेडिटेशन, आध्यात्मिक होणं या गोष्टी मदत करतात. तर यांचा पण आपल्या लाईफस्टाईलमध्ये समावेश असणं गरजेचं आहे. आणि हृदयविकाराचा त्रास झाल्यावर ज्या टेस्ट लागतात ज्याच्यामध्ये असतं ECG, इको, TMT, कोलेस्ट्रॉल आणि कार्डियाक कन्सल्टेशन, या सर्व गोष्टी मेडिकवर मध्ये
फक्त 1,400 रुपयामध्ये होतात. आणि जर कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा काही छातीमध्ये दुखणं, दम लागणं असा त्रास असेल, त्यांनी लवकरात लवकर या तपासणी करून घ्या. तर हृदयविकाराची कॉमन लक्षणं आहेत, ती म्हणजे छातीमध्ये दुखणं, मेनली लेफ्ट साइडला दुखणं आणि जे पेन आहे ते लेफ्ट हँडला रेडिएट होऊ शकतं, वरती आपल्या हनवटीला जाऊ शकतं किंवा बॅकला पण जाऊ शकतं. त्याचप्रमाणे काही पेशंटला राईट साइडला पण दुखतं. काही जणांना पोटामध्ये पण दुखतं, इकडे जस्ट छातीच्या जस्ट खाली पण दुखू शकतं. हे पेन कसं असतं की छातीमध्ये असं कॉम्प्रेसिंग स्क्वीजिंग टाईप, म्हणजे छातीमध्ये पीळ आला आहे, छातीवर प्रेशर आलं आहे, या प्रकारचं ते जनरली पेन असतं. त्याचप्रमाणे काही गोष्टी असतात ज्या एटिपिकल पण असतात, म्हणजे एटिपिकल पेन पण होऊ शकतं. जनरली ज्यांना डायबिटीज वगैरे आहे किंवा फिमेल्समध्ये काही एटिपिकल लक्षणं असतात, ज्याच्यामध्ये काय असतं की खूप ऍसिडिटी होणं किंवा खूप घाम येणं किंवा खूप थकवा लागणं. ही सगळी काही लक्षणं आहेत की जी एटिपिकल आहेत, म्हणजे टिपिकल छातीत दुखणं वगैरे असं होत नाही त्या पेशंटला. तर अशी लक्षणं असली तरी त्या पेशंटने कार्डियाक इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. ॲज सच असं फिक्स्ड वय नाही आहे, परंतु 45 नंतर जनरली ही रिस्क वाढते. कारण 45 नंतर जनरली इंडियन पॉप्युलेशनमध्ये कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हायपरटेन्शन नंतर लठ्ठपणा, वजन वाढणे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. परंतु रिस्क ही यंग एज पासून पण आता आपण बघत आहोत. म्हणजे अगदी पोस्ट 20 सुद्धा पेशंट्सना हार्ट अटॅक येतो आहे. मे बी रिलेटेड टू स्ट्रेस, सेडेंटरी लाईफस्टाईल, ॲडिक्शन्स, अल्कोहोल, स्मोकिंग. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या जातात. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना आणि माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना अंतर्गत उपचार उपलब्ध असून इतर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदत मिळू शकते. केंद्र प्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी ही माहिती दिली असून नागरिकांनी आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहनही केले आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.